नमस्कार मित्रांनो, नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण चाललेलो आहोत सर्वजण। तर या सर्वजण तुम्हाला दाखवतो आपण एक ट्रिप काढली, म्हणजे ट्रिप झाला आम्ही गल्लीतली पोरं सर्वजण। तर आता आम्ही गणपतपुळे कोकण रायगडला चाललेलो आहोत फिरायला। तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। आता आम्ही मोहोळमध्ये आहोत, रात्रीच्या 11:30 झालेल्या आहेत। आता आम्ही मोहोळमध्ये आहोत, आता डायरेक्ट आम्ही ठीक कोल्हापूरमध्ये जाणार आहोत। तर रात्रभर प्रवास आहे, चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। व्हिडिओ कसा वाटतं ते नक्की सांगा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जब ऐसी रातों में दीवाने मिलते। तर मित्रांनो, पहाटेच्या 4:30 वाजले त्या आपण कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत। तर आता दर्शन वगैरे करून आपण पुढे प्रवासाला आपल्या पुढे चालू करणार आहोत। आपल्याला कोकणला जायचं आहे। तर चला मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। आता देवीचं दर्शन वगैरे करू। आम्हाला पूर्ण यायला 2 ते 3 तास लागले मोहोळवरनं कोल्हापूरमध्ये। तर आता देवीचं मंदिर एक 10 ते 15 मिनिटात उघडणार आहे। तर देवीचं मंदिर उघडली, दर्शन वगैरे करूया। तर मित्रांनो, आज आता पुढचे जे आपले जे गावात जाणार ठिकाणी, ते पावनखिंडला आपण पुढे जाणार आहोत। देवीचं दर्शन वगैरे झाले की पुढे पावनखिंडला जाणार आहोत। तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। ब्लॉग कसा वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा, आणि ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका। तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा पुढे। तर मित्रांनो, आता दर्शन वगैरे झालेलं आहे देवीचे महालक्ष्मीचे कोल्हापूरमध्ये। तर आता आम्ही इथून कोल्हापूरमधून पावनखिंडला जाण्यासाठी निघालेलो आहोत। तर चला पहिल्यांदा गाडीकडे जाऊ। गाडी आपली पार्किंगमध्ये लावलेली आहे। तर तिथून आपण पावनखिंडला जाणार आहोत, पावनखिंड बघण्यासाठी। चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। पावनखिंडला जाताच आम्ही ज्योतिबाचं मंदिर लागलं, म्हणजे ज्योतिबाच्या मंदिराला दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत। तर ज्योतिबाच्या मंदिराकडे भरपूर असं धुकं आणि बारीक असा पाऊस चालू आहे। चला मग ज्योतिबाच्या मंदिरांमध्ये पण जाऊन दर्शन वगैरे करूया। तर मित्रांनो, आता आतून दर्शन वगैरे घेऊन आलेलं, गोल प्रदक्षिणा वगैरे घातलेली आहे। तर चला आतमध्ये काय शूट अलाउड नव्हतं, मस्तपैकी वातावरण झालेलं आहे, पाऊस वगैरे पडलेला आहे। धुकं तर एकदम मस्त असं पडले की काय दिसणं सुद्धा झालं। कॅमेऱ्यात काय एवढं दिसत नाही, डोळ्याला एवढं भारी दिसतंय। तर चला मित्रांनो, दर्शन वगैरे मस्तपैकी असं देवाच्या आशीर्वादाने झालेलं आहे। चला आपण पुढच्या प्रवासासाठी जाऊया। तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। मित्रांनो, आता आपण मलकापूरमध्ये थांबलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी। चला सगळेजण गाडीतून उतराले, ते नाश्ता वगैरे करूया। मलकापूर। तर मित्रांनो, आता आपल्या विकी भाऊच्या आत्याच्या घरी नाश्ता केलता। विकी भाऊ, आपल्या आत्याच्या घरी नाश्ता केला आपण। आता आपण पुढे कुठे चाललो? तर मित्रांनो, आता नाश्ता वगैरे केला विकी भाऊच्या आत्याच्या घरी, शूट काय वगैरे केलं नाही। तर आता पावनखिंडला आपण चाललेलो आहोत। तर चला जाऊया आपण पावनखिंड जाऊन पाहूया। तर मित्रांनो, आता आपण पावनखिंडमध्ये फायनली पोहोचलेलो आहोत। तर आता चला जाऊया आपण किल्ला वगैरे पाहूया।
तर चला तिथे भरपूर असा संख्येने मोठ्या संख्येने पाऊस चालू आहे. आता थोडा बारीक झाला आहे. तर त्यात आम्ही चाललेलो आता भिजत जायचा आम्ही प्लॅन केलेला आहे. तर चला मस्तपैकी एन्जॉय करूया. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. मित्रांनो पुढे डेंजर व्ह्यू आहे. तर चला बघूया. भाई साहब वातावरण असलं खतरनाक झालंय ना. खतरनाक ही शिवाजी महाराज की जय. तर आपण पावनखिंड किल्ल्यावरती आलेलो आहोत. मस्त तुम्ही माझ्या बघा एवढा मोठा एक धबधबा आहे. खाली जावं लागतं बघण्यासाठी. आणि धुकं तर एवढं मजबूत झालं की समोरचा माणूस दिसत नाही. लय भारी म्हणजे वातावरण एकदम थंड झाले. थंडी पण भरपूर वाजायला लागली. थंडी भरपूर. बघू शकता तुम्ही किती मोठा धबधबा आहे. तर खाली जाण्याचा परमिशन नाही. आणि तुम्ही जरी तिला बघायला आला तुम्ही सुद्धा खाली जाऊ नका. बस मोठ्या संख्येने पाणी येत आहे वरून पावसामुळे. तर मित्रांनो पावनखिंड आपली पाहून झालेली आहे. थोडंफार पावसात भिजलेलो आम्ही. तर मस्तपैकी अशी पावनखिंड आहे. तुम्ही पण एकदा नक्कीच बघायला या. इतिहास पण भरपूर असा आहे तर कळतो आपल्याला काय झाले पहिले शिवाजी महाराजांच्या काळात. नक्की या तुम्ही पण बघायला. तर आता आपण इथून पुढं कुठे चाललेलो आहोत नाही. तर आता आपण पुढच्या गडावर चाललेलो विशालगड. तर चला तुम्हाला जाऊया आपण विशालगडावरती डायरेक्ट. मित्रांनो आपण आता विशालगडला जाताना आपल्याला एक असा भन्नाट असा व्ह्यू दिसलेला आहे. तर तेच पाहण्यासाठी आपण थांबलेलो आहोत. तर चला तुम्हाला व्ह्यू दावतो. एवढा भन्नाट खतरनाक व्ह्यू आहे म्हणतो माझ्या समोर. तर तुम्हाला कॅमेरामध्ये काय एवढं जाणवायचं नाही. पुढे एवढं खतरनाक दिसायला लागले बघा. तर मित्रांनो आपण विशालगडवरती आलेलो आहोत. अशी एक एंट्री करावं लागते. आधार कार्ड आणि मोबाईल नंबर मागतात ते दिलेले आहेत आपण. आणि चला आता पुढे आपण विशालगडला चढायला चालू केलेलं. एक अर्धा तास आपल्याला वरती चढायला जाणार आहे. तर चला जाऊया विशालगडावरती. फायनली मित्रांनो आपण वरती किल्ल्यावरती पोहोचलेलो आहोत. टोकावरती पोहोचलेलो आहोत. हे फायनल चला इथून एक नजारा बघावं. आणि इथं वरती किल्ल्यावरती तर रोपवेची पण सोय आहे. आणि इथे मस्त एक तलाव सुद्धा आहे. तर तलाव सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि तो मस्तपैकी एक जुन्या काळातलं एक घर आहे. ते घर पूर्ण गवताने झालेलं आहे. तर कसं आहे मस्त विभागावर. तर मित्रांनो विशालगड आपण पाहून आणि चढून सुद्धा झालेला आहे. तर आता आपण खाली जाणार आहोत गाडीकडे आणि पुढे जाणार आपण मार्लेश्वरकडे. तर चला जाऊया आपण मार्लेश्वर सुद्धा पाहूया. तर व्हिडिओ ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. चला मग आता जाऊया डायरेक्ट आपण मार्लेश्वर. तर मित्रांनो फायनली आपण वरती पोहोचलेलो आहोत. एक किती पायऱ्या असतात 100 एक पायऱ्या चढून आपण वरती आलेलो आहोत. मार्लेश्वरमध्ये आलेलो आहोत. तर वरती महादेवाचं मंदिर आहे आणि एक मोठा असा धबधबा आहे वॉटरफॉल. ते पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत इथे. चला जाऊया. पहिल्यांदा आता महादेवाचं दर्शन घेऊया. फायनली मित्रांनो आपण मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत. आतमध्ये शूट वगैरे अलाव नाही. हे चला आतमध्ये जाऊन सर्वजण दर्शन वगैरे करून घेऊया. जन्नत में आ गए.
जन्नत दिखाओ क्या इनको? दिखाओ दो, जन्नत देखनी है क्या आपको? दिखाओ दिखाओ उनको दिखाओ. तर मित्रांनो हे बघा काय हाय, कसं काय मंडळी, नाद नाही करायचा, घोडं नाही बोलायचं, असलं फिरायला यावं लागते. वॉटरफॉल आहे. तर मित्रांनो रात्रीच्या 9 वाजलेले आहेत. तर आता आम्ही गणपतीपुळेमध्ये आलेलो आहोत, रूम वगैरे बुक केलेली आहे. तर मग काय आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. तर आता गणपतीपुळेमध्ये आम्ही आजचा दिवस राहणार आहोत. उद्याच्याला गणपतीपुळे दर्शन वगैरे करणार आहोत, पुढे रायगडला प्रस्ताव होणार आहोत. तर मग काय, चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू आपण. तर बाय मित्रांनो.